नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या साध्या आणि परिपूर्ण तत्त्वज्ञानाने लाखो भक्तांचे जीवन बदलणारे मार्गदर्शक आहेत. त्यांची शिकवण ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी आहे. महाराज अक्कलकोटी वास्तव्यास असताना, भक्तांशी संवाद साधत असताना नेहमीच जीवनाचे मूलभूत सत्य सोप्या भाषेमध्ये आणि सहज उदाहरण देऊन समजावून सांगायचे. त्यांचा नेहमीचा वावर अक्कलकोटमधील प्रसिद्ध वटवृक्षाखाली होता, जिथे ते भक्तांना जीवनाचे महान धडे देत असत. श्री स्वामी समर्थ महाराज आणि वटवृक्षाखालील त्यांची शिकवण हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अक्कलकोटमधील वटवृक्ष हा केवळ एक वृक्ष नव्हे, तर भक्तांसाठी एक प्रेरणास्थान आहे. महाराजांचा वावर त्या वटवृक्षाखाली असल्यामुळे तो भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनलेला आहे. वटवृक्ष हा केवळ त्यांचा आसरा नव्हता, तर तो त्यांच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीकही होता. एक दिवस काय झाले, महाराज वटवृक्षाखाली बसलेले होते. त्यांच्याकडे भक्तगण मोठ्या संख्येने आले होते. प्रत्येकजण आपली समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे उपाय मागत होता. महाराजांनी शांततेने त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांना जीवनाचे महत्त्वाचे धडे दिले. हे आता ऐकूया. संकटे म्हणजे शिकवणीचे साधन. एक भक्त महाराजांच्या चरणी पडून म्हणाला, माझ्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत महाराज. मला वाटते की देव माझ्याविषयी दुर्लक्ष करतो आहे. महाराज हसले आणि म्हणाले की संकटे ही देवाने दिलेली शिकवणी असते. संकटे आपल्याला खंबीर बनवतात आणि आपल्याला आपल्या क्षमतेची जाणीव करून देतात. त्यांनी वटवृक्षाचे उदाहरण दिले. वटवृक्षाला मजबूत होण्यासाठी वाऱ्याचा, पावसाचा सामना करावा लागतो. त्याशिवाय त्याची मुळे अधिक मजबूत होऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की ही संकटे क्षणिक असतात. संयम आणि श्रद्धा ठेवल्यास प्रत्येक समस्या सुटते. भूतदया आणि परोपकार. दुसरा भक्त महाराजांना म्हणाला, माझ्या शेजाऱ्याशी माझी खूप भांडणे होतात. मी खूप प्रयत्न करतो, पण आमचे काही जमतच नाही. महाराजांनी शांतपणे सांगितले की प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश आहे. जर तुम्ही दुसऱ्यांमध्ये ईश्वर पाहायला शिकाल तर भांडणाचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी समजवले की भूतदया म्हणजे फक्त प्राण्यांची सेवा नाही, तर माणसांशी सुद्धा प्रेमाने वागणे आहे. परोपकार केल्याने मनाला शांती मिळते, असे त्यांनी नमूद केले. कर्म करत राहा, फलाची अपेक्षा ठेवू नकोस. एक शेतकरी महाराजांकडे आला आणि म्हणाला, माझ्या पिकांना चांगले फळ मिळत नाही. मी खूप मेहनत घेतो, तरीही माझे जीवन सुधरत नाही. महाराजांनी उत्तर दिले की तू मेहनत करत राहा, फळाची चिंता करू नका. फळ ही तुमच्या कर्माची देणगी आहे. ती वेळ आली की नक्कीच मिळेल. त्यांनी भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोगाचे महत्त्व तेव्हा समजावून सांगितले. महाराजांनी शेतकऱ्याला धीर दिला आणि सांगितले की तुमच्या कष्टांवर विश्वास ठेवा. परमेश्वर तुमचे नक्कीच कल्याण करेल. साधेपणा आणि शांती. एक तरुण श्रीमंत व्यापारी महाराजांकडे आला आणि म्हणाला की माझ्याकडे सर्व सुखसोयी आहेत, पण तरीही माझे मन अस्वस्थ आहे. महाराजांनी विचारले की तू साधेपणाने जगण्याचा प्रयत्न केला आहेस का? त्यांनी व्यापाऱ्याला समजवले की भौतिक वस्तूंमध्ये समाधान शोधणे हे निरर्थक आहे. साधेपणामध्ये खरे समाधान आहे. त्यांनी पुढे सांगितले की आपले मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा, माणसांशी प्रेमाने वागा. गुरूंचे स्थान. एक तरुण महाराजांना विचारत होता की माझ्या जीवनाला दिशा कशी मिळेल? तर महाराज त्याला म्हणाले की गुरुशिवाय जीवनाला दिशा मिळत नाही. गुरु हे आपल्या जीवनातील दीपस्तंभ असतात. त्यांनी सांगितले की गुरूंच्या शिकवणीवर विश्वास ठेवल्यास तुम्हाला जीवनातील सर्व समस्यांचे समाधान सापडेल. गुरुभक्तीमुळे आत्मिक प्रगतीसाठी आवश्यक असलेला मार्ग सुलभ होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. वटवृक्षाखाली तत्त्वज्ञान. वटवृक्ष हा स्वामी महाराजांच्या शिकवणींचे प्रतीक आहे. वटवृक्षाची मुळे म्हणजे माणसाने आपली मुळेही जमिनीत घट्ट रोवावी, म्हणजे संस्कार, श्रद्धा आणि तत्त्वज्ञान यावर आधारित जीवन जगावे. वटवृक्षाची सावली. वटवृक्ष जसा सर्वांना सावली देतो, तसेच मनुष्याने सर्वांना प्रेम आणि सेवा द्यावी. वटवृक्षाच्या शाखा. झाडाच्या शाखा जशा वेगवेगळ्या दिशांना पसरतात, तशाच आपल्या जीवनातील कर्मवेगाने सकारात्मकता पसरवावी. तर महाराजांच्या या सर्व शिकवणींचे आजच्या जीवनातील महत्त्व काय आहे? तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महाराजांची शिकवण अधिक महत्त्वाची ठरते. संकटांचा सामना करण्यासाठी धैर्य आणि श्रद्धा ठेवणे. त्यांच्या शिकवणींनी जीवनातील तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन दिलेला आहे. भूतदया आणि परोपकार. समाजामध्ये सामंजस्य आणि प्रेम वाढवण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची गरज आहे. कर्मयोग म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यास जीवनामध्ये यश आणि समाधान मिळवता येते. साधेपणा आणि शांती. भौतिक सुखांपेक्षा अंतर्मुखतेला प्राधान्य दिल्यास आपले जीवन शांत आणि समाधानकारक होईल. आपल्या महाराजांच्या शिकवणी ह्या जीवनाचे खरे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या आहेत. वटवृक्षाखाली दिलेले धडे केवळ भौतिक समस्यांचे उत्तर नाही, तर आत्म्याच्या शांतीचाही मार्ग आहे. महाराजांच्या शिकवणी आजच्या तणावग्रस्त जीवनामध्ये अत्यंत मोलाच्या आणि मार्गदर्शक ठरतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.